नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात आपण ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी 53 ते 63च्या सहवासात जाणार आहोत. मनुष्य प्राणी स्वतःकडून घडणाऱ्या कर्मांकडे वेगळेपणाने बघू शकतो. ती कला त्याला साध्य होऊ शकते आणि त्यामुळे नैष्कर्म्य स्थिती किंवा कर्मरहित स्थिती त्याला प्राप्त होते असे भगवंत स्वतः सांगतायत. कर्म टाकल्यामुळे किंवा टाळल्यामुळे आपल्या वाट्याला येणाऱ्या विहित कर्माचा त्याग केल्यामुळे, थोडक्यात केवळ सोयीस्कररित्या कर्माचा त्याग केला म्हणून आपण कर्मसन्यासी होतो किंवा कर्माचा त्याग घडतो असं बिलकुल नाही. हे स्पष्टपणे इथे माऊलींना सांगावयाचे आहे. आज कर्म ह्याच्याबद्दल, कर्म ह्या विषयाबद्दल माऊली आपल्याला स्पष्टपणे सांगतायत की कर्म कसं आहे. जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे. ह्या ओवीतला आपैसी असे हे शब्द फार महत्वाचे आहेत. माऊली म्हणतायत, जीवाचा जोपर्यंत प्रकृतीशी संबंध आहे, जीव हा प्रकृतीने जोपर्यंत बांधलेला आहे, जीव जोपर्यंत प्रकृतीच्या स्वाधीन आहे, तोपर्यंत तो कर्माने बांधलेला आहे आणि त्यामुळे मग त्याच्याकडनं कर्माचे व्यापार हे सर्व त्याच्या गुण प्रवृत्तीनुसार आपोआप घडणारच. तव सांडी मांडी हे अज्ञान. पण तरी सुद्धा एखाद्याला वाटेल की मी हे कर्म करीन किंवा मी हे करणार नाही असा निर्णय मी घेईन, तर हे त्याचं अज्ञान आहे. हे जीवानी लक्षात ठेवावं. पुढे जाऊन ज्ञानोबाराय म्हणतायत, देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. अहो, केवळ स्वकर्तृत्वाच्या जोरावर म्हणजे अर्थात अहंकाराच्या जोरावर आपण जर असं म्हटलं की मी माझं विहित कर्म सर्व बाजूला ठेवतो, तर ज्ञानोबाराय म्हणतात, एक वेळ तू विहित कर्म बाजूला ठेवलंस, त्याचा त्याग केलास, पण तसं जरी केलंस तरी इंद्रियांचे स्वभावभूत मूळ जे काही कर्म करण्याचे व्यापार आहेत ते नाहीसे झाले का? ह्याचाच अर्थ माऊली ह्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की इंद्रियांच्या ठिकाणी असलेली कर्म प्रवृत्ती ही स्वाभाविक, अत्यंत नैसर्गिक अशी गोष्ट आहे. म्हणजे काय तर ज्ञानोबाराय म्हणतात, ना तरी प्राणापान गती, की निर्विकल्प जाहली मती, की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया, हे स्वप्नावबोधू ठेले, की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू, हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. ज्ञानोबाराय उघडपणे सांगतात की जो प्रकृतीला धरून आहे, ज्याचा अजून प्रकृतीशी संबंध आहे आणि प्रकृतीचा जीवाशी संबंध आहे, तोपर्यंत कर्मत्याग संपूर्णपणे घडत नाही. आणि त्याची उदाहरणं देताना ते म्हणतात, अर्जुना सांग बरं, अरे कानांनी ऐकण्याचं थांबवलं का? डोळ्यांनी पाहायचं थांबवलं का? नाकाची दोन्ही भोकं बुजून गेली आणि ते वास घेण्याचं काम करत नाहीत असं झालं का? श्वासोश्वासाची गती थांबली का? प्राण आणि अपान
ह्यांचं वाहणं थांबलंय का? मन का निर्विकल्प झालं? त्याच्यात येणारे विचार थांबले का? एवढंच नाही तर तहान आणि भूक हे तरी बंद पडले का रे? निजणं, जागणं, पायांचं चालणं, एवढंच नाही तर जन्म मृत्यू नाहीसे झाले का? हे जे दृष्टांत माऊली देत आहेत, माऊलींना थोडक्यात जणू असं सांगायचंय की ह्या स्वाभाविकपणे नैसर्गिकपणे घडणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या सुद्धा कर्मामध्येच मोडतात. इंद्रियांचं व्यापार म्हणजे हेच कर्म. नाकाचं, कानाचं, डोळ्यांचं, श्वासोश्वासाचं हे नैसर्गिकपणे घडतंय, कारण प्रकृतीचा तो धर्मच आहे. प्रकृतीच्या आधारे चालणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांना कर्माशिवाय पर्याय नाही. आणि असं असल्यामुळेच माऊली म्हणतात, जीवाला संपूर्णपणे कर्माचा त्याग करणं शक्य नाही जोपर्यंत त्याचा आणि प्रकृतीचा संबंध आहे. मग त्याच्यासाठी ज्ञानोबाराय आपल्याला फार सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. देखे रथी आरुढिजे, मग जरी निश्चळा बैसिजे, तरी चळा होऊनी हिंडिजे परतंत्रा. का उचललिये वायू वशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. ज्ञानोबाराय म्हणतात की अरे, प्रकृतीच्या स्वाधीन असणाऱ्याला कर्म सुटत नाही. त्यामुळे मी हे कर्म करीन, ते कर्म टाळीन असं जो म्हणतो त्याचा व्यर्थच आग्रह राहतो. केवळ तो अंतःकरणात कर्मासंबंधी अहंकार वागवतो, एवढंच. परमेश्वर अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, तू विचार कर की एकदा तू रथावर आरूढ झालास, रथावर बसलास, वाहनात बसलास की तू परतंत्र झालास. तू स्वतःला त्या वाहनाच्या अधीन करून टाकलंस. मग ते वाहन जिकडे जाईल, ज्या दिशेने जाईल, त्या दिशेला या देहाला जावंच लागतं. न जाणं त्याच्या हातात राहत नाही. त्याप्रमाणेच प्रकृतीच्या अधीन झालं की ज्याप्रमाणे गुणप्रवृत्ती आहेत, त्याप्रमाणे कर्म ही घडणारच. अरे एवढंच काय, तर झाडाचं वाळलेलं पान की ज्याला आता काही कर्म राहिलं नाही, ते सुद्धा वायूनी उडवलं असता सहजपणे काही ना काहीतरी आकाशात परिभ्रमण करतं. स्वतःहून ते काहीच चेष्टा करू शकत नाही, पण केवळ वाऱ्याचा स्पर्श झाल्यामुळे ते परिभ्रमण करतं, त्याच्याही हातात काही नसतं. अशाच प्रकारे जोपर्यंत ह्या आत्मस्वरूपाचा प्रकृतीला आधार आहे, तोपर्यंत प्रकृतीला कर्म करण्याशिवाय गत्यंतर नाही. थोडक्यात प्रकृतीकडनं कर्म हे घडणारच. तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्म्युही व्यापारे निरंतर. म्हणूनी संगू जव प्रकृतीचा, तव त्यागू न घडे कर्माचा. ऐसियाही करू म्हणती, तयांचा आग्रहोची उरे. अगदी स्पष्टपणे ज्ञानोबाराय इथे आपल्याला सांगतात. काय सांगतात, तर जोपर्यंत आपला प्रकृतीशी संबंध आहे, तोपर्यंत कर्माचा त्याग होऊ शकत नाही. असं असूनही जर कोणी म्हणत असेल मी कर्माचा त्याग करतो, तर तो त्याचा केवळ अहंकारयुक्त आग्रहच ठरेल, एवढं मात्र नक्की. थोडक्यात काय, तर माऊली आपल्याकडनं सहजपणे कर्म ही आपल्या प्रकृती गुणधर्माला धरून घडतच राहणार आहेत. तर मग ह्याच कर्मांच्या साह्याने परमेश्वराची उपासना का करू नये? ह्या कर्मांच्याच आधारे आपल्या आराध्य देवतेची उपासना का करू नये? कर्मांची निवड
करण्यापेक्षा जे कर्म आपल्या वाट्याला येतं, जे विहित कर्म वाट्याला येतं, त्याचा योग्य अयोग्य आत्म अनात्म हा विचार करून त्या कर्माची सुमनं बनवून, फुलं बनवून ते आपल्या आराध्य देवतेच्या चरणी का अर्पण करू नयेत. ज्ञानोबा राय आपल्याला कर्माविषयी फार महत्वाची भूमिका समजावून सांगतायत. ज्ञानोबा राय आपल्याला काय मार्गदर्शन करतायत हे आपण त्यांच्या सहवासात जाऊन बघत राहू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.